राम राम मंडळी, कसं काय मजेत आहे ना व. आता काय करते मी, काय करायला लाव की मी की नाही का गावठी कोंबडा आणलाय चिरून मस्त असा. आणि मग आता मी त्याचं कालवण बनवणार आहे बघा. आता त्यासाठी मी गावठी कोंबडा काय केला आहे, मस्त असा कापून स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा. आणि त्यामध्ये आता मी थोडंसं मीठ, हळद आणि थोडंसं लावून ठेवलं होतं. आता मी काय करणार, तेलावरती फोडणी टाकणार, मस्त इकडून गरम पाणी टाकून याला शिजवून घेतलं या. आणि मस्त बघा त्याचं मग सूप तयार होतं आहे. सूप तयार झालं का मग ह्या सूपाचं आपल्याला करायचं आहे कालवण. कालवणासाठी लागणार आहे आता मसाला. तर मसाल्यात मी घेतलेला आहे हिरवं वाटण, खोबऱ्याचं वाटण, घरगुती मसाला, मटण मसाला, हळद, मीठ हे सगळं घेतलं बघा. खोबरं तुम्हाला सांगते मस्त असं बारीक चिरून मस्त तेलावरती गरम गरम असं भाजून मग वाटून घेतलेलं आहे. आणि मग 2 कांदे चिरायचे, ते पण छान असे भाजून घ्यायचे. आणि मग त्यामध्ये मी टाकलेलं आहे आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा हे सगळं व्यवस्थित भाजून हे सगळा मसाला तयार करून घेतला. तुम्हाला एक टिप देते बघा, हा मसाला वापरून ना तुम्ही कोणतं पण नॉनव्हेज पदार्थ करू शकता बघा. एकदम अप्रतिम आणि एकदम सुंदर लागतोय. आता मी काय केलं, एक टोप ठेवला, त्यावर तेल टाकलं, मग हा सगळा मसाला मी त्यात टाकला आणि मस्त असा गरम गरम छान असा भाजून घेतला बघा. जोपर्यंत तुम्ही चांगला मसाला भाजत नाही का, तोपर्यंत कालवणाला चव मात्र काय सुद्धा यायची नाही. त्यामुळं कालवण करायचं असं ना आधी टेस्टी तर मसाला एकदम चांगला भाजून घ्यायचा. चांगला मसाला भाजून घेतला की नाही, मग त्या कालवणाला लय भारी चव लागते बघा. बाई आत्ताच तोंडाला माझ्या पाणी सुटायला नाही. आता काय करलेलं की मी चांगलं भाजून घेतलेलं की नाही मी मसाला. आता त्यामध्ये हे शिजवून घेतलेलं गावठी कोंबडा मी मस्त असा शिजवून घेतला होता बघा. आता त्याचं सूप आणि ते मटण मी ह्या मसाल्यावर ओतून घेणार आहे. लक्षात ठेवा, लेकरं असतील की नाही बारकई घरात, तर हे सूप थोडंसं काढून ठेवा बाजूला, म्हणजे लेकरं कसं तिखट खात नाहीत, मग ते सूप असं पितील, भातासंग खातील, भाकरीसोबत खातील म्हणून. आणि परत की नाही चांगलं ढवळून छान घ्यायचं. आणि मग त्यामध्ये गरम पाणी आपण केलेलं असतं की नाही, ते गरम पाणी पण थोडं ॲड करायचं. आणि आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा ठेवून मस्त असं कालवण 5 ते 10 मिनटासाठी छान खळा उकळून घ्यायचं. चांगलं कालवण खळा उकळलं की नाही, मग कोथिंबीर चांगली भुरभुरून घ्यायची बघा. बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर चांगली भुरभुर अशी भुरभुरून घ्या बघा. आणि झालं की मग बघा आपलं मस्त असं गावठी कोंबड्याचं झणझणीत कालवण आहे का नाही. छान आणि मस्त अशी ही रेसिपी. कोणाकोणाच्या तापा आणि सुटल्यावर तोंडाला, माझ्या तर लय सुटले बाई. मी तर आता 4 भाकरी टाकणार आहे आणि मस्त कुस्करून काला करून खाणार आहे. तुम्ही सुद्धा अशी रेसिपी ना आपल्या घरी करा म्हणजे करच. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.